संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली. वाल्मिक कराडला मोकोका लागणार हे तर निश्चित झालं. सोबतच वाल्मिक कराड यांची जवळीक भोवली. कारण म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले एसटीआय पथकातले पोलीस निरीक्षक महेश विघ्ने आणि मनोज वाघ यांची एसटीआय मधून यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पोलीस अधिकारी महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड यांच्या सोबतचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे वाल्मिक कराड यांच्याशी या अधिकाऱ्यांचे धागे बंद असल्याने यांना काढून देण्यात आलं. आता यामुळे पुन्हा कराडच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मोकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सीआयडीने सुरू केल्याची माहिती समोर आली. यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन गुले, सुधीर सांगळे यासह इतरही आरोपीवर याआधी अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. यातील अनेक गुन्हे या आरोपींनी एकत्रितपणे कट रचून केल्याचं दिसून येत असल्याने सीआयडी कडून या टोळीवर मोकोका कायदा अंतर्गत कारवाई करण्याची प्रतिक्रिया सुरू करण्यात आली. बरं, मोकोका कायदा लागल्यास काय कारवाई होते व मोकोका नेमका काय असतं, चला तर सविस्तर जाणून घेऊया. या कायद्यानुसार सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थाची तस्करी, हत्या, खंडणीसाठी अपहरण असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोकोका लावला. गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपींनी गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो. आरोपीवर अटकेची तस नंतर तडीपाराची कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरी सुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपाराची कारवाई केली जाते. तर दुसरा विषय म्हणजे मोकोका लागल्यावर काय शिक्षा मिळते. चला तर यावर सुद्धा एक नजर टाकूया. मोकोका लागल्यावर आरोपीला अटकपूर्ण जामीन मिळवता येत नाही. भारतीय दंडविधान संहितेच्या लावलेल्या कलमाखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोकोकाच्या कलम 301 नुसार देता येईल. ही शिक्षा किमान 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा 5 लाखापर्यंतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या कायद्यात आहे. संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असाल तर त्या संदर्भात मोकोकाची तरतूद केली जाते. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.